नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चणा डाळमध्ये गूळ वापरून का नाही अगदी महिना काय 2 महिना टिकणारी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करत आहोत बरं का. आणि ह्या रेसिपीचे सांगावे तितके फायदे कमीच आहे. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथं मी फुटाणे घेतलेले आहेत. भाजलेले फुटाणे म्हणजेच की रोस्टेड चणा. ह्याचे सांगावे तितके फायदे कमी आहेत बघा. ह्यामध्ये का नाही प्रोटीन म्हणजेच की प्रथिने, फायबर, लोह आणि कॅल्शियम भरपूर असते. दररोज मूठभर फुटाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात. हे मधुमेहाच्या रुग्णासाठी ना रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी एक चांगला स्नॅक आहे. रोज तुम्ही मूठभर फुटाणे आणि गूळ ह्याचं जर सेवन केलं ना तर शरीराला ताकद मिळते, थकवा दूर होतो आणि त्वचा उजळण्यास मदत होते बरं का. खास करून ना ह्या सालीसकट हे भाजलेले फुटाणे खायचे बघा, म्हणजे जास्त फायदेशीर असतात. पण आज जी आपण रेसिपी करत आहोत ना त्याच्यासाठी ही तर मी हे सालं काढून घेत आहे. हे तुम्ही अगदी नाही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता बघा एका ताटामध्ये हे भाजलेले फुटाणे होते ते काढून घेतलेत आणि चोळून घेतलेत बघा, म्हणजे ह्याचे टरफाले सहजपणे निघतील. अति जास्त जोरात दाबायचे नाहीत, अलगद हाताने केलात ना तरीसुद्धा सहजपणे ह्याच्यावरचे टरफाले निघतात. नंतर आपल्याकडे असा झारा तर असतो बघा, त्यांनी असं जरा जरी केलात ना तर सगळे टरफाले हे वेगळे होतात. आता फुटाणे किती घ्यायचे, तर हे फुटाणे आपण घेणार आहोत 1 कप. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतके हे फुटाणे आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायचे आहेत. अशी रवाळ रवाळ एकदम बारीक पावडर करायची नाही बरं का. आता हे फुटाणे ऑलरेडी अगोदरच भाजल्यामुळे का नाही आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही. पण जर तुमच्याकडे फुटाणे हे साधाळलेले असतील ना, नरम झालेले, मग हलके भाजून घ्या आणि मग ह्याची पावडर करा, म्हणजे ना ती लगेच पावडर छान बारीक होईल. आता हे भाजलेल्या फुटाण्याचं आपण पीठ केलेलं बाजूला ठेवूयात आणि गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये ना 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा, 150 ग्रॅम इतकं. अगदी तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल. गॅस बारीक ठेवून असं आपल्याला नाही चांगलं 3 ते 4 मिनटं इतकं गव्हाचं पीठ हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता तूप इथं टाकायची घाई करायची नाही बरं का, तूप आपण नंतर वापरणार आहोत पुढे. असं जर कोरडं तुम्ही गव्हाचं पीठ भाजलात ना तर लगेच भाजलं जातं. गॅस हा बारीक ठेवायचा आहे बरं का पीठ भाजण्यासाठी. अगोदर आपल्याला ना एक 3 ते 4 मिनटं हे गव्हाचं पीठ भाजून झालं की मग फुटाणे डाळीचं पीठ घालून भाजून घ्यायचं आहे. कारण फुटाणे डाळ ही अगोदरच भाजकी असते का नाही, त्याच्यामुळे ह्याचं पीठ भाजायला वेळ लागत नाही. पण गव्हाचं पीठ मात्र छान प्रकारे तुम्हाला भाजून घ्यावं लागतं. आता बघा छान हलका तुम्हाला रंग इथं बदललेला दिसतच असेल. आता इथं ना अर्धा कप इतकं तूप घट्ट घेतलेलं आहे. त्याच्यातलं आपण थोडंसंच तूप बाजूला ठेवूयात आणि संपूर्ण इथं तूप वापरलेलं आहे. आणिच लागलंच तर आपण पुढे वापरणारच आहोत. म्हणजे तुपामध्ये हे पीठ आपल्याला छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता जवळजवळ 7 ते 8 मिनटं इतकं मंद आचेवरती आपण भाजून घेणार आहोत. आणखीन 1-2 चमचे इतकं तूप कमी वाटलं म्हणून इथं घातलेलं आहे बघा आणि पुन्हा भाजून घेत आहे. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना अतिशय पौष्टिक असे ना फुटाण्याचे लाडू करत आहोत. अगदी महिना काय 2 महिना टिकतात बरं का, बिलकुलसुद्धा खराब होत नाही. आता बघा जवळजवळ नाही तर मी 8 ते 9 मिनटं इतकं भाजलेलं आहे. बघू शकता गव्हाचं पीठ वापरलं, रंग छान बदलूसपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे. आता खाली एका भांड्यामध्ये का नाही आपण भाजलेलं हे गव्हाचं पीठ, त्याचबरोबर फुटाणे डाळीचं पीठ हे खाली एका मोठ्या भांड्यामध्ये काढून असं पसरून घेऊयात, म्हणजे हलकं थोडंसं ना ते थंड होईल. आता गॅसवरती मी तीच कढई स्वच्छ करून ना ठेवलेली आहे बघा. आता ह्याच्यामध्ये 1 चमच इतकं तूप घातलेलं आहे. मला तर सांगितलेलंच आहे की आपण लाडू करत आहोत. मग लाडूमध्ये घालण्यासाठी इथं मी काहीतरी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे. तुमच्याकडे असतील तर वापरा, अगदी नसेल वापरायचं नाही वापरा तरीसुद्धा चालेल. आता इथं माझ्याकडे काळे मनुके आणि आपले रेग्युलरचे पिवळे मनुके होते ना ते होते, तर ते छान टम्म फुगूसपर्यंत फ्राय करून घेतले. त्याचबरोबर आता इथं काजू, बदाम, पिस्ता ह्याचे काप करून घेतलेत आणि त्याच तुपामध्ये घालून ते सुद्धा हलके भाजून घेतलेत. म्हणजे ना असे भाजून घेतल्यामुळे छान क्रंची असे आपले हे ड्रायफ्रूट होतात. छान कुरकुरीतपणा येतो ड्रायफ्रूटला म्हणून भाजून घेतलेत. आता आणखीन थोडंसं तूप आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी इतके हे खिसलेलं खोबरं घातलेलं आहे, साधारण 50 ग्रॅम इतकं. हलका तांबूस रंग येऊपर्यंत परतून घेऊयात. आपल्याला ना ह्यात तूप घालण्याची गरज नाही खोबरं भाजण्यासाठी, कारण खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं का नाही, छान असं सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायची आहे खारीक पावडर, ती म्हणजे 1 वाटी आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 100 ग्रॅम इतकी घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमच इतकं तूप घातलेलं आहे आणि हलकी भाजून घेऊयात. आपण
जितके काही पदार्थ वापरणार आहोत ना तितके सगळे छान रंग बदलूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकतात, कुठलाही लाडूला वास येत नाही, शिवाय लाडू चवीला देखील छान लागतात. बघा तुम्हाला इथं खारीक पावडरचा अगोदरपेक्षा आत्ता रंग बदललेला दिसत असेल. आता खारीक पावडरसुद्धा खाली काढलेली आहे. त्याच कढईमध्ये बघा इथं बारीक चिरलेला 1 कप इतका गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतका घेतलेला आहे. आता राहिलेलं सगळं तूप इथं वापरलेलं आहे. एकूण बघा मला पाऊण कप इतकं तूप लागलेलं आहे बरं का. आता काय करायचं, ह्यात तूप घातलं का नाही त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. पाणी जरासुद्धा वापरायचं नाही. गूळ ना इथं आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाही, फक्त फेसाळला गूळ तर समजायचं हे तयार झालं. गॅस बारीक ठेवायचा, बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही. गूळ ना असा काळासरच घ्यायचा आहे बरं का, जो की केमिकल विरहित असतो. तर तुम्हाला गूळ नसेल वापरायचा तर इथं काय वापरू शकता माहिती आहे का, काळा खजूर असतो, अगदी मऊ असतो बघा, ज्याच्यामध्ये बियासुद्धा नसतात. तो तुम्हाला इथं गरम तुपामध्ये करून घ्यायचा, अगदी मऊ होतो. आणि मग तुम्ही जर तो लाडूमध्ये वापरलात ना तरीसुद्धा गोडसरपणा येतो. ह्याच्या अगोदर मी तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, साखर गूळ न वापरता ड्रायफ्रूटचे लाडू. आता बघा इथं गूळ तुम्हाला फेसाळायला दिसतच असेल, अगदी 3-4 मिनटामध्ये फेसाळतो. गॅस बंद करूयात. बघा आता आपण खाली का नाही गव्हाचं पीठ आणि फुटाणे डाळीचं पीठ भाजून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण हे मनुके भाजलेले काढून घेऊयात. त्याचबरोबर ड्रायफ्रूट भाजलेले काढून घेतलेत. त्याचबरोबर आपण सुकं खोबरंसुद्धा किसलेलं भाजलं होतं ते घालून घेऊयात. त्याचबरोबर जी आपली खारीक पावडर भाजून ठेवली होती तीसुद्धा संपूर्ण इथे घालून घेतले. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये घालूयात फ्लेवरसाठी वेलची पूड, अगदी अर्धा चमच इतकी वापरलेली बघा. आता हे सगळं मिसळून घेऊयात. आता बघा इथं साधेच मी ड्रायफ्रूट वापरलेले आहेत जे घरामध्ये असतात ते, पण आता तुम्ही ह्याच्यामध्ये भाजून तीळ वापरू शकता, जवस वापरू शकता, शिवाय ह्याच्यामध्ये तुम्ही डिंक जो असतो ना तो तळून वापरू शकता. जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात जसं की पंपिंग सीड्स, भोपळ्याचे बी किंवा आपले अक्रोड हे भाजून ह्यांची पावडर करून जरी वापरलात ना तर अतिउत्तमच आहेत हे लाडू मुलांसाठी खाण्यासाठी. शिवाय तुम्ही मखाणेसुद्धा भाजून ना त्याची पावडर करून ह्या लाडूमध्ये वापरलात तरीसुद्धा चालेल. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही इथं ड्रायफ्रूट वापरू शकता. आता बघा जो आपण गूळ वितळून घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिसळून घ्यायचा आहे. गरम गरम असताना सगळी ही प्रोसेस करायची आहे बरं का. पण इथं आज मी ना साधेच लाडू केलेले आहेत. खारीक पावडर, सुकं खोबरं, ड्रायफ्रूट, मनुके, त्याचबरोबर खास करून आपण खूप फायदेशीर असलेले फुटाणे वापरलेले आहेत भाजलेले. त्याच्यामुळे हे आपले लाडू अतिशय पौष्टिक असे बनतात बरं का. आता बघा हा गूळ ना सगळा ह्याच्यामध्ये मिसळून घेतला आणि सर्वांचा छान असा एकजीव झालेला आहे. आता हलकं हे गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला. थंड पूर्णपणे झालं मग आपल्याला हे जे लाडू बांधायला येत नाहीत बरं का. आता जरी तुम्हाला असं करून लाडू बांधायला येत नसेल मग तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन 1 ते 2 चमचे तूप घालून बांधू शकता. पण बघा मी जेवढं काही प्रमाण घेतलं ते अगदी योग्य घेतलेलं आहे तुपाचं वगैरे, त्याच्यामुळे सहजपणे हे लाडू बांधायला येतात. एका मुठीमध्ये जितकं मिश्रण मावतं तेवढं घ्यायचं आणि मग लाडू वळून घ्यायचा. म्हणजे कसं सर्व लाडू जे आहेत ना ते एकसारखे बांधले जातात. बघा आता एक लाडू बांधून दाखवला, वाव बघू शकता. बिलकुलसुद्धा हे लाडू बांधत असताना त्रास होत नाही, सहजपणे इथं आपला हा लाडू वळला गेलेला आहे. आता बाकीचे सुद्धा जे लाडू आहेत ना ते आपण फटाफट असेच वळून घेणार आहोत. हे लाडू जरी पहिल्यांदा करायला घेतलात ना परफेक्ट जमणार, ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. आता बघा मुलांच्या लवकरच परीक्षा येत आहेत, मग मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ना तुम्ही हे लाडू करू शकता. अगदी एक लाडू जरी खाल्लात ना तर पोट भरल्यासारखं वाटेल बरं का. शिवाय तुम्ही जर डाईट करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हा एक लाडू घेऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर असे हे लाडू आहेत बघा. आता इथं फटाफट सर्व लाडू करून घेतलेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा 20 ते 21 इतके आपले हे लाडू बनवून तयार होतात. आता तुम्हाला एक लाडू मी इथं मोडून दाखवते. अगदी छान इतके खुसखुशीत होतात ना, खरंच तुम्ही जर एकदा केलात ना तर संपताच तुम्हाला पुन्हा हे लाडू करायला सांगतील, इतके छान चविष्ट होतात बरं का. लाडूचं जे काही साहित्य वापरलं शिवाय प्रमाण ना ह्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. शिवाय इतर लाडूचे सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.